दौंड तहसील कार्यालयाची बेकायदेशीर वाळू आणि गौण खनिज उपशावर कारवाई सुरूच आहे। गेल्या 5 दिवसांपासून शिरूर तहसील, दौंड तहसील यांनी कारवाईचा बडगा उगारत 14 बोटी नष्ट केल्या आहेत। दौंड तालुक्यात बऱ्याच दिवसांपासून भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता। यावर दौंड तहसील आणि शिरूर तहसील यांनी संयुक्तरित्या गणेगाव दुमाला या ठिकाणी 4 बोटी नष्ट केल्यात, तर दौंड तहसीलचे नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली आलेगाव मध्ये 3 बोटी, त्याचप्रमाणे शिरापूर या ठिकाणी 7 बोटी नष्ट करण्यात आल्या। दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी याबाबत अधिक माहिती दिली। दौंडमध्ये 1.5 वर्षात वाळू माफियांवर 200 ते 300 जणांवर गुन्हे दाखल केलेत। ज्यांच्यावर रिपीट गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करणार असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। तर माहिती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप लगड यांनी बोलताना सांगितलं की महसूल अधिकारी कारवाई करतात, पण परत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होतो। वाळू उपशावर कारवाई झाली नाही तर उपोषण करणार असा इशारा संदीप लगड यांनी दिला। चालू आहे। जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये 150च्या जवळपास बोटी आम्ही नष्ट केलेल्या आहेत आणि 200 सव्वा 200 गाडी पण पकडलेली आहे आणि गुन्ह्याचं प्रमाण म्हणलं तर जवळपास 200 सव्वा 200 लोकांवर आतापर्यंत गुन्हे पण दाखल झालेले आहेत। आम्ही आता तेच तपासतोय की रिपीटेटिव्ह ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना त्याच्या पुढची जे काही कारवाई होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने आम्ही ते करत आहोत आणि तसं आम्ही अनालिसिस करून असे कुठले लोक आहेत की ज्याच्यावर वारंवार गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्यांना तडीपार वगैरे करण्यासाठीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत। या बाबतीत आमची संयुक्त पोलिसांच्या सोबत एक बैठक पण आता सोमवारी आम्ही आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही या बाबतीतचा निर्णय करणार आहोत। माझे नाव संदीप वामन लगड, माहिती सेवाभावी संस्थापक अध्यक्ष। दौंड तालुक्यामध्ये भीमा पात्रामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळू उपसा वाहतूक चालू आहे। RNT साहेब शिरापूर कारवाईला गेले असता त्या बोटी बंदराच्या कडेला 19 बोटी व फायबर लावल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली नाही व ते खाली आता आल्यात। त्यांनी तहसीलदार साहेबांनी त्वरित कारवाई करावी आणि आलेगाव, शिरापूर, हिंगणे बिर्डी, मलटण, वाटलूज आणि खानोटा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा चाललेला आहे। हा जर बंद नाही झाला तर आम्ही उपोषण आणि आंदोलन करणार आहे आणि आपण हा आवाज जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आलेला आहे। आपल्या चॅनलचे मी आभार मानत आहे। NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।